बजरंग बली की जय, ऐरेश्वर भगवान की जय, नाथसाहेबांच्या नावानं जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील आहिरे गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 1 एप्रिल रोजी भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद सदस्य केसरी असं या मैदानाचं नाव असून या मैदानाचं नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? माझं नाव परशुराम तुकाराम दायगुडे. बरं. ग्रामस्थ? आहिरे. बरं दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? सर, हे मैदान हनुमान जयंतीनिमित्त खेड जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आमच्या आहिरे गावचे सुपुत्र ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आपण आयोजित केलेलं आहे. हे मैदान 1 एप्रिल 2026 रोजी हे मैदान आहिरे या ठिकाणी संपन्न होणार आहे. आहिरे या ठिकाणी कोणत्या फाटीवरती संपन्न होणार आहे? आहिरे या ठिकाणी वेतळबाबा स्टेडियमच्या शेजारीच बडेकर बंधूंचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये हे या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. ह्या फाटीवरती किती मैदान संपन्न होत आहे? या फाटीवरती आत्तापर्यंत हे 5वं मैदान आहे. दादा या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? सर, या मैदानाची परमिशन आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण आपल्या हातामध्ये प्रोसेस भेटेल. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? 100% सर. आमचे ग्रामविकास अधिकारी असतील, त्याचबरोबर खंडाळा पोलीस स्टेशन असेल, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या तालुका स्तरावरील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही प्रोसेस पूर्ण केलेली आहे. बरं दादा, आता या मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? या मैदानामध्ये आपण आदत एक बैल या पद्धतीने आपण हे मैदान आयोजित केलेलं आहे. बरं दादा, आता मैदानाची बक्षिसाची रचना काय आहे? या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 71,000 रुपये, द्वितीय क्रमांक 41,000 रुपये, तृतीय 31, चतुर्थ 21, पंचम 15 आणि 11 आणि 10 या पद्धतीने आहे. बरं, 1 ते 7 अनुक्रमे बक्षीस आहेत? 100% सर. बरं, त्या बक्षिसांच्या व्यतिरिक्त आणखीन काय सन्मान चिन्ह, ढाल वगैरे काय काय? या बक्षिसामध्ये आपण प्रथम क्रमांकापासून ते 7व्या क्रमांकापर्यंत 1 नंबरला ढालीचं नियोजन सर्व 1 ते 7 अनुक्रमे आहे का? 1 ते 7 अनुक्रमे. बरं, त्याचबरोबर अजून क्वार्टर फायनलचं कसं काय नियोजन आहे का? सर, क्वार्टर फायनलला सुद्धा आपण बक्षीस ठेवलेलं आहे. या ठिकाणी क्वार्टर फायनलसाठी 10,000, 7,000, 5,000, 4,000, 3,000 आणि 2,000 या पद्धतीने आपण बक्षीस दिलेलं आहे. प्रवेश फी किती आहे त्याचा? सर, प्रवेश फी या मैदानासाठी 900 रुपयांची आपण ठेवलेली आहे. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? 100% सर. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या नियमाटीनुसार हे मैदान पार पडेल. त्याचबरोबर दादा, या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली का? 100% सर, चालू झाली सर. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाची लॉट कधी काढली जातील? सर, या मैदानाचे लॉट 31 तारखेला संध्याकाळी ऑनलाईन पद्धतीने हे लॉट आपण काढणार आहोत. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल दादा? सर, ऑनलाईन नोंद आता या आजपासून चालू झाली आहे. तर सर्व बैलगाडा शौकीनांनी आणि सर्व गाडा मालक चालकांनी सर्वांनी या मैदानासाठी उत्स्फूर्त सहभाग दर्शवावा. जास्तीत जास्त बैलगाडी या ठिकाणी बैलगाड्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये व्हावा ही आमची सर्वांची, ग्रामस्थांची व खंडाळा तालुका बैलगाडी संघटनेची अपेक्षा आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद सर. नमस्ते. आपलं नाव? योगेश दत्तात्रय दायगुडे. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? ह्या फाटीवरती आता हे कितवं मैदान संपन्न होतं आहे? ह्या फाटीवरती हे 5वं मैदान आहे. दादा, बऱ्याच दिवसानंतर आहिरे गावामध्ये बैलगाडी शर्यत होती. जवळपास साधारणतः 6 ते 7 महिन्याच्या कालावधीनंतर संपन्न होते. कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? हे मैदान उत्कृष्टच होणार. बरं, त्याचबरोबर आता आपण वळू मैदानाकडं. एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? फाट्या 9 आहेत. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? रान कटनाचं. बरं, त्याचबरोबर फाटीच्या आतातमधलं अंतर किती ठेवलं आहे तुम्ही? 12 ते 13 फूट अंतर आहे. बरं, त्याचबरोबर आता आदतचं मैदान घेत आहे, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे? 750. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात?
एका वेळेस 5 ते 10 गट थांबू शकतात. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1000 फूट जागा आहे. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50-50%. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हा, राहणार आहे. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली, हो, आली. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. सगळी सोय करण्यात आली. पिण्याची दादा, व्यवस्था. आता ह्या मैदानाकडे यायचं म्हटलं तर कसं कसं लोकेशन आहे, कुठून कसं येता येईल? आता लोकेशन रस्ता जरा काम चालू आहे. बरं. त्यामुळे रस्त्याचं लोकेशन खंडाळमधून दावरवाडी मार्गे आयऱ्यात यावं लागणार आहे. बरं. हां. आणि पुण्यात येणाऱ्या माणसांनी हां. तिथनं यावं लागणार. बरोबर. मोरवे मार्गे. लोकेशन तुम्ही शेअर करणार आहे, मात्र लोकेशन शेअर करणार सगळं. मात्र मी पण सगळ्या बैलगाडी आणि- चालक मालकांना सांगू इच्छितो की इथं आता अंतर्गत रस्त्यांची कामं चालू आहेत, तर त्या पद्धतीने दिशादर्शक फलक दाखवलेले आहेत हा. आहेरेला जाण्यासाठी रस्ता, आणि त्या पद्धतीने तुम्ही या दादा सांगतील अजून कुठनं कसे रस्ते आहेत? अजून इकडून बारामती लोणंद भागातून येणारे त्यांच्यासाठी काय त्यांना सरळ मार्ग आहे, हा, तिथनं काय सरळ ते येऊ शकतात आतमध्ये. हा. बरं, जरी काय अडचण वाटली तर तुमची जी ऑनलाईनला नोंदीला नंबर दिलेत त्याच्यावरनं संपर्क करून रस्ता आपल्याकडनं मार्गदर्शन करण्यात येईल ना? हो, 100%. बरं. आता त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीला पट्टी आहे का? पट्टी आहे. पट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आपले पटरवाडीचे कालिदास आप्पा. तिथं घाटे. कॅमेरा आहे का? हा, कॅमेरा आहे. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? ह्या मैदानात समालोचन मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे. बरं. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला दरी असं काय का? असं काहीच नाही. मैदानाच्या एक पुढे गेल्यानंतर निकाल रेषेच्या पार पुढे गेल्यानंतर लांबवरती एक विहीर आहे, तर तिथं कसं काय नियोजन तर करणार? आपण ट्रायला लावून सगळं पॅक करून टाकणार. या मैदानाच्या मध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणीत अडथळेत, त्याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हा, 100% केला जाईल. नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, याची सगळी खबरदारी घेतली जाईल का? हो, 100%. बरं. त्याचबरोबर दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? हो, 100% त्यांच्या नियमानुसारच होणार. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना मी आव्हान हेच करेल की जास्तीत जास्त गाडी नोंद करावी. मैदान हे पारदर्शकच होणार आहे. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. नमस्ते, किरण दायगुडे. हां, काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये? कशानिमित्त मैदान आयोजित केले आणि ह्यावेळेस कशी तयारी सुरू आहे? मी प्रथमतः सर्व प्रेक्षकांना एक आव्हान करेल की आपल्या खेड जिल्हा परिषद गटाचे युवा नेते माननीय श्री ऋषिकेश आप्पा दायगुडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे मैदान हनुमान जयंतीच्या निमित्तानं आपल्या आहिरे गावामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारे हे मैदान आयोजित केलेलं आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील तमाम प्रेक्षकांनी या ठिकाणी या मैदानावरती भरघोस अशा बैलगाडा घेऊन बैलगाडा प्रेक्षकांनी आणि स्पर्धकांनी या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे आणि या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे. हे मैदान अतिशय पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी पार पडणार आहे. सर्व पंचांच्या नियम अटींच्या अधीन राहून हे मैदान सर्वांना खुलं राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं ह्या स्पर्धा अतिशय उत्साहपूर्वक पार पडणार आहेत. तरी सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यावा एवढं मी तुम्हाला विनंती करेल. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा दादा. लाला शिंदे आयरे. दादा, काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? सुंदर असं मैदान संपन्न होतं आहे, तयारी पण बरेच दिवसापासून सुरू आहे, तर काय सांगाल, कशा पद्धतीने मैदान तयार केले? अतिशय उत्तमरित्या मैदान छान तयार बरं. केलेले आहे. दादा, आता आपण वळूया मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? त्यांच्या नियमानुसारच पार पडेल. हो. बरं. या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो अवयव पुढे दिसेल त्यावरती. बरं. त्याचबरोबर तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्यामुळं आदतच्या बैलाच्या दाताच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन आलं तर कशा पद्धतीची नियमावली असणार आहे? नंबर टेकर दात चेक करणारे ऑब्जेक्शन आलं तरी निकाल चेंज केला जाईल. बरं. आणि सिद्ध झाला तर? सिद्ध झाला. त्याचबरोबर दादा, गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? बाद केली जाईल. अशाच प्रकारचं जर कृत्य फायनलच्या गाडीवरील चालकाने केलं तर त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? ती गाडी निकालास पात्र राहील का? नाही दिलं जाणार बक्षीस. बरं. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? 10. 10. बरं. इतर कुठलंही ऑब्जेक्शन असेल तर किती कालावधीमध्ये घ्यायचं?
10 गट. बरं, त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? मैदानाच्या संपेपर्यंत. संपेपर्यंत. बरं, सेमीफायनल होईपर्यंत. हां, बरं, आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असणार आहे? पुरावा दाखवायचा, पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद केली जाईल का? बाद केली जाईल. त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळू जाईल का? नाही, कोणती गाडी नाही. ती जी बॅनरवरती बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती विजेत्या बैलगाडी मालकांना संपूर्ण मिळणार का? संपूर्ण रोख स्वरूपात मी दिली जाणार. त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथं कशी नियमावली असेल? संघटनेनुसारच. बरं, त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? संघटनेच्या नियमाप्रमाणेच. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे. मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल का? बैलाचा एका पायाने छकडी गेली तर बाद केली जाईल गाडी. बरं, त्याचबरोबर दादा, गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला जर सामान उतरल्या तर आपण चाल दिली जाईल, पण सेमीला उतरल्या तर चिठ्ठी किंवा संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली. चिठ्ठी. बरं, आणि चिठ्ठी टाकण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी असेल? 5 मिनिटं. बरं, हे मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? 9 वाजता. आणि त्याचबरोबर ती या मैदानाचा फायनल किती वाजता पाहायला मिळेल? 5. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांनी घालून दिलेल्या सगळ्या नियमाटीने होणार का? सगळ्या नियमाटीनं त्यांच्या. मैदान सकाळी सुरू झाल्यावर लाईव्ह प्रक्षेपण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस या मैदानाच्या नियमाटींचा पुकार समालोचकांच्या द्वारे सगळा केला जाईल का? केला जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? सर्वांनी भरघोस प्रतिसाद द्यावा आणि सर्वांना इथं यावं मैदानासाठी. मैदान चांगलं आहे आणि रितसर रास्त मैदान होणार आहे, कुठल्याही पर्सनॅलिटी किंवा काय होणार नाही आणि संघटनेला नियमानुसारच मैदान हे पार पडणार आहे. बरं, आता सध्या दादा मैदानाची स्थिती काय? 80% काम झालेलं आहे फाटीचं, अजून उर्वरित काम आहे ते बाकीचे आमचे चालू आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा.